नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, महाराष्ट्र शासनाच्या जे काही नवनवीन योजना आहेत व दिनांक 8 जुलै 2024 रोजी जे काही नवीन जी आर आलेलं आहे ते महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत आलेलं आहे। तरी ही योजना कोणती? तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत। तर महिलांसाठी ही रिक्षा उपलब्ध करून देण्याची जी काही योजना आहे ती त्याचा जी आर आहे। तर मित्र हो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील महिला व मुली रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांच्या सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांसाठी रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य चालविण्यासाठी, इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे। तर बघूया कोण्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ भेटला जाईल। मुंबई उपनगरमध्ये एकूण लाभार्थी 1400 इतक्यांना लाभ भेटला जाईल। ठाणेमध्ये 1000, पुणेमध्ये 1400, नाशिकमध्ये 700, नागपूरमध्ये 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगरमध्ये 400, नवी मुंबईमध्ये 500, पिंपरीमध्ये 300, अमरावतीमध्ये 300, चिंचवडमध्ये 300, पनवेलमध्ये 300, छत्रपती संभाजीनगरमध्ये 400, डोंबिवलीमध्ये 400, वसई विरारमध्ये 400, कोल्हापूरमध्ये 200 व सोलापूरमध्ये 200। तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे यांचे हे उद्देश आहेत। तर योजनेचे स्वरूप: सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास येत आहे। तर ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व करांच्या GST, रजिस्ट्रेशन किंवा रोड टॅक्स रवद्या यांचा समावेश असेल। नागरी सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येतील। राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल। योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल। कर्जाची परतफेड ही 5 वर्षे किंवा 60 महिन्याच्या आत करायची आहे। तरी योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला असतील। योजनेच्या लाभार्थीची पात्रता ते काय आपण बघूया। लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याची वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याचे कुटुंबातील हे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे। लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना आवश्यक आहे। विधवा कायद्याने घटस्फोटित राज्य गृहीमधील इच्छुक प्रेषित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती
अनुरक्षणगृह, बालगृहातील माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब असते त्यासुद्धा कुटुंबाला याच्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र आपल्याला आवश्यकता आहेत. याचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरून घेतला जाईल व लाभार्थ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कुटुंबामध्ये हे 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे आणि लाभार्थ्याचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. मतदान ओळखपत्र 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीमध्ये नावाचा दाखला असणे आवश्यक आहे. तर राशन कार्ड, चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार असल्याचे हमीपत्रसुद्धा त्या महिलेला द्यायचे आहे. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे हे करण्याबाबतचे हमीपत्रसुद्धा त्या महिलेला लेखी स्वरूपात द्यायचे आहे. तर लाभार्थ्याची निवड या योजनेमधून केली जाते. तर याच्यात नियंत्रण आयुक्त व महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. पिंक ई-रिक्षा खरेदीची कार्यपद्धती. शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विविध कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपन्याची निवड आयुक्त महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल. निवड झालेल्या एजन्सी कंपन्यामार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई-रिक्षा पुरविल्या जातील. तर हा योजनेचा GR आहे परिपूर्ण. याच्यामध्ये तुम्हाला योजनेच्या अटी व शर्ती. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ भेटला जाईल. बरं, सदर लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा. कोणत्याही योजनेचा ई-रिक्षामार्फत लाभ घेतलेला नसावा. सदर लाभार्थी महिला ही कर्जबाजारी नसावी. कर्ज परतफेड संपूर्ण जबाबदारी ही त्या महिलाची स्वतः राहणार आहे. सदर शासन निर्णय 5/7/2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर हा पूर्ण GR. महिलांना या योजनेचा लाभ भेटून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तरी मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि अशीच परिपूर्ण महाराष्ट्रातील नवनवीन GR ची माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटत राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.